मात्र उद्धव ठाकरेंनंतर आता अमोल कोल्हेची देखील बॅग चेकिंग झालेली आहे. असं कुठेतरी हिनवलं जातं. निवडणूक आयोगाचे जे ऑब्झर्वर्स आहेत किंवा ठिकठिकाणी जे हेलिपॅड्स, एअरपोर्ट्स, खास करून खाजगी विमानं, रस्त्यावर इथे तपासणी नाके निर्माण केलेले आहेत. ऐन दिवाळीमध्ये आम्ही हे सांगितलं होतं की हे जे लोक आहेत ते कोणत्याही सामान्य जनतेच्याही गाड्या अडवत आहेत. अगदी महिलांच्या पर्स तपासण्या करेपर्यंत या निवडणूक आयोगाच्या लोकांची तेव्हा मदत गेली. आम्ही त्याच्यावरती आवाज उठवला. महिलांच्या पर्स, महिलांचं सामान काय करतायत त्या. आता काल आपण पाहिलं असेल या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टरमधून उतरत असताना त्यांच्या तपासण्या झाल्या. आमच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे जे खोक्यांचं वितरण ज्यांच्याकडून सुरू आहे त्यांच्यावरती हात टाकला नाही, त्यांच्या तपासण्या नाही, त्यांचे पैसे अगदी व्यवस्थित पोचत आहेत. याच तपासणी नाक्यांना मॅनेज करून किंवा या लोकांना मॅनेज करून निवडणूक आयोगानं निष्पक्षपातीपणानं तपासण्या करायला काहीच हरकत नाही. अनेक विधानसभा मतदारसंघात गुजरातच्या आमदारांनी अनेक मंत्री आलेले आहेत. ते काय हात हलवत आले आहेत का? ते का हात हलवत आलेत? येताना का ढोकलाने फाफड्या घेऊन आलेत का? कोण कुठे कसं पैशाचं वाटप करतंय याची माहिती आम्ही वारंवार देत असतो. हे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोचले आतापर्यंत. काही नाक्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले. 15 कोटी पकडले. कोणाचे काय सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे, गाडीत कोण होतं आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले आणि फक्त 5 कोटी रेकॉर्डवर दाखवले. 10 कोटीचा हिशोब कुठे आहे? ठिकठिकाणी हे जे सुरू आहे. पण काल माननीय उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याला आमचा अजिबात आक्षेपच नाही. सगळ्यांना समान न्यायानं निवडणूक आयोगानं वागवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? कसल्या बॅगा असतात? अमित शहाच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः एक व्हिडिओ केलाय. 1 तासासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले प्रचारासाठी एका सभेला आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 मोठ्या बॅगा उतरल्या, अशा मोठ्या मोठ्या सुटकेस. एवढे कपडे माणूस घेऊन देतो का 1 तासासाठी? शिंदे शिर्डीला गेले प्रचाराला, तेव्हाही त्यांच्या विमानातून ज्या बॅगा उतरल्या त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता ना. त्या बॅगा कसल्या होत्या? 2 तासासाठी थांबले एका हॉटेलात जाऊन आणि इतक्या बॅगा उतरल्या. काय तुम्ही आमच्या तपासण्या करता? काहीच हरकत नाही करायला. ह्यांच्या कोणी करायच्या? करणार आहात की नाही? काही यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत? हा आमचा साधा प्रश्न आहे. तुमच्या बोलल्यानंतर त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. साध्या अशा बॅगा दाखवण्यात आल्या की कोणाचा व्हिडिओ? एकनाथ शिंदे. अरे सोडा हो, एकनाथ शिंदेला तुमच्यापेक्षा मी जास्त ओळखतो. सर, महाविकास आघाडीच्या सध्या सभा होत आहेत. बाळासाहेबांचा फोटो आहे, परंतु बाळासाहेबांचं नाव देखील घेतलं जात नाही, असं उद्धव ठाकरेंवर टीका केली गेली आहे. आणि प्रचार फक्त तुम्ही पंजाबचा करताय. कोण पंजाब? असं राज ठाकरे म्हणतात. बघा, राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात काही किंमत नाही. मोरारजी देसाई नंतर गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना करण्याची इच्छा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र एकाच वेळेला, गुजराती आणि, पण त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे असं मला वाटत नाही. मोरारजी देसाई नंतर राज ठाकरेच. महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात नक्की काय आहे, आमच्या मनात शंका कायम राहिली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा प्रचार करतायत. उद्धव ठाकरे यांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. शरद पवार साहेबांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, हे लक्षात घ्या. हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते अगदी ज्या संघर्षात उतरलेले आहेत या महाराष्ट्रात,
तो स्वतःच्या स्वार्थासाठी संघर्ष नसून ज्या पद्धतीनं गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट चालवली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातले 2 पक्ष फोडले आणि हे महाशय जे आहेत हे त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली, हे दुर्दैव आहे. मला ते खूप महान नेते आहेत, मला त्यांच्याविषयी काय फार बोलायचं नाही, पण मी इतकंच सांगेन, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडंसं भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच, पण महाराष्ट्रावर दल्ला मारणाऱ्या, हल्ला करणाऱ्या गुजरातच्या 2 खतरनाक व्यापाऱ्यांविरुद्ध त्यांची लढाई सुरू आहे, ते आणि शरद पवार. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आपल्याला आव्हान देण्यासाठी विरोध 2 सभा लावाव्या लागतात. कोणाला? आपल्याला आव्हान देण्यासाठी राज ठाकरेंना विरोध 2 सभा घ्याव्या लागतात. हो, तरीही येणार आमची शिवसेना तिथे. विक्रोळीत जर कोणी सभा घेत असेल वारंवार, याचा अर्थ त्यांचा पक्ष इथे कमजोर आहे. आणि येणार सुनील राऊतच, सगळ्यांना माहिती आहे. 2 काय, इथे त्यांनी घर घेऊन राहायला पाहिजे. जसं नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्रातच मुक्कामाला आहेत, तसं काही नेत्यांनी विक्रोळी, कांजूरमार्ग, डम्पिंग ग्राउंडच्या आसपास खूप जागा रिकाम्या आहेत, तिथे राहावं ना. मला काही अडचण नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी किती कुठे सभा घ्याव्यात याच्याविषयी काही निर्बंध नाही. सभा घ्या, आमच्यावर टीका करा, कारण भारतीय जनता पक्षाची, देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे आमच्यावर टीका करावी, आमच्यावर चिखलफेक करावी. हे स्क्रिप्ट गुजरातवरून आलेलं आहे. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की अमित ठाकरेंनी कधी गळ घातली नाही, मात्र एकनाथ शिंदे जो निर्णय घेतले संबंधात तो मला बघा असं आहे की कोणत्या पक्षानं कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, कोणी कुठे लढावा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावरती आमचं कोणतेही मत व्यक्त केलेलं नाही. आम्ही इतकंच म्हणालो की दादर, माहीम, प्रभादेवी येथे शिवसेनेचा जन्म झालेला आहे, ते शिवसेनेचं जन्मस्थान आहे. आम्हाला जन्मस्थान असं कोणाला देता येणार नाही. अनेक भावनिक विषय असतात राजकारणामधले, त्याच्यामध्ये दादर, जिथे आम्ही शिवसेनेचा जन्म झाला, मग शिवतीर्थावर असेल किंवा 77A रानडे रोड हा शिवसेनेचा पत्ता होता तेव्हा, तर तिथे जन्म झाला शिवसेनेचा. आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला लढावंच लागेल, एवढीच आमची भूमिका आहे. आता आणखीन कोणी लढत असेल इतर पक्ष, तर तो त्यांचा प्रश्न आहे. बताइए. 14 नोव्हेंबरला मोदींची सभा आहे, ऐन दिवाळीत सर्व रोषणाई आहे शिवाजी पार्कवर. महाराष्ट्रामध्ये काळोख करायलाच ते आलेले आहेत ना. महाराष्ट्राला अंधकारात ढकलण्याचं काम त्यांनी गेल्या 5-10 वर्षात केलेलंच आहे. आणि अशा पद्धतीने परत एकदा महाराष्ट्रात काळोख करतील ते. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काळोखच करायचं, अंधकारच करायचा है लोकांच्या जीवनामध्ये. आप बताइए. साझा किया गया है जिसमें बैग चेकिंग की जा रही है उनकी लगातार, इस तरीके का जो वीडियो है इसके पहले भी आपकी ओर से शेयर किया गया है कि प्रधानमंत्री खुद आ रहे, मुख्यमंत्री खुद आ रहे, लेकिन उनके बैग की बात ऐसी है कि चुनाव इलेक्शन कमीशन जो है वो अपना काम करते रहते, लेकिन महाराष्ट्र हो, झारखंड हो, पहले हरियाणा था, जम्मू कश्मीर, आप हमारे सामान का, हमारे हेलीकॉप्टर्स, हमारे प्राइवेट जेट, हमारी कार, सबकी जांच करते हो, हमारे घर तक पहुंचते हो, हमको कोई तकलीफ नहीं है. अगर आप ये काम निष्पक्ष तरीके से करते हो तो हमें कोई तकलीफ नहीं. लेकिन महाराष्ट्र के चुनाव क्षेत्र में जहां एकनाथ शिंदे, बीजेपी, अजित पवार चुनाव लड़ रहे, वहां 25-25 करोड़ पहुंच गए हैं. आपको मालूम है, मैंने पहले भी बताया था. हमने वीडियो भी दिखाए थे लोकसभा के चुनाव में, कैसे 20-20 बैग हेलीकॉप्टर से उतर रही है. क्या किया? आप हमारा सामान चेक करिए, लेकिन क्या आप एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शाह जी, उनके हेलीकॉप्टर्स, उनके कारों का काफिला रुक कर आप उनकी जांच करते हैं क्या? उसमें अंदर क्या है? चड्डी बनियान है क्या? सिर्फ क्या है बैग में? देख लीजिए. महाराष्ट्र में जिस तरह से पैसे का डिस्ट्रीब्यूशन चल रहा है, क्या चुनाव आयोग के जो ऑब्जर्वर है उनको ये दिखता नहीं? हमने बार बार उनको बताया क्या हो रहा है, कहा. लेकिन आप हमारी जो अपोजिशन के नेता है उनको रोकेंगे, उनका गाड़ी का काफिला रोकेंगे, उनके हेलीकॉप्टर रुकाएंगे.
क्या करेंगे आप, कितने बार ही करेंगे, ठीक है देख लेंगे। तो 2020 में ऐसी घटना हुई थी जब ओडिशा के आईएएस अधिकारी को सस्पेंड किया गया था। बात ऐसी है, प्रधानमंत्री का हेलीकॉप्टर अगर किसी ने चेक किया था उड़ीसा में तो उनको सस्पेंड कर दिया। क्या प्रधानमंत्री चुनाव आयोग के जांच के दायरे में नहीं आते क्या? प्रधानमंत्री, गृह मंत्री, केंद्रीय मंत्री अपने हेलीकॉप्टर से कुछ भी सामान लाकर लोगों में बांट सकते हैं क्या? और हमारा हेलीकॉप्टर, हमारे नेता का हेलीकॉप्टर, हमारा प्राइवेट जेट, आप जांच करते हो अंदर घुसकर, ये कौन सा निष्पक्ष कानून और न्याय है? सरकार पाडलं, जेलची धमकी आम्हाला देऊ नका असं मुख्यमंत्री म्हणतात. मी चळवळीतून आलो. त्यांनी कोणतीही चळवळ केली नाही, त्यांनी फक्त पक्षात राहून वळवळच केली आहे बरं का. त्यांनी एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं. ते वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. त्यांनी बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावा. 42 जण बेळगावच्या तुरुंगात होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधीच आम्ही पाहिलं नाही. माझ्यावर बेळगावात 3 केसेस आहेत. ते त्यांच्याकडे बेळगाव म्हणजे सीमा भागाचं डिपार्टमेंट दिलं होतं मंत्रालयातलं. मला 3 वेळा तिथे अटक केली. मी त्यांना 4-10 वेळा फोन केला की मला अटक केलेली आहे, आपण मंत्री आहात या भागाचे, आपण या. त्यांनी कधीही बेळगावात येण्याचं धाडस दाखवलं नाही. ते काय सांगतात चळवळीच्या गोष्टी, स्वतःची कातडी वाचवून यांनी राजकारण केलं, फक्त पैशाचं, बाकी काही केलं नाही. याने कधीही कोणतंही आंदोलन केलं नाही, ते कधी तुरुंगात गेले नाहीत, याने कधी एक लाठी खाल्ली नाही. हे काय सांगतात शिवसेनेच्या संदर्भात त्या काय गोष्टी. हे पोलिसांना आणि ईडीला घाबरून भाजपात गेलेले लोक आहेत. यांनी आता उगाच फुशारक्या मारून आहेत. चला थँक्यू. अरे भाई रावसाहेब दानवे, आप उनके पार्टी के नेताओं को पूछो, ये आपकी पार्टी की संस्कृति है क्या? आप उनकर जाकर पूछिए, आप एकनाथ शिंदे को पूछिए. हा बघा, रावसाहेब दानवे यांच्याविषयी आता किती वेळा आम्ही याच्यावरती बोलायचं. तुम्ही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना विचारा, कार्यकर्त्यांना अशा प्रकारे लाथा घालताना तुम्हाला कसं वाटतंय, गारगार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, काय स्थान आहे, हे दिसतंय. चलो.